सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रियेला फाटा मारून ओबीसीच्या ताटातलं आरक्षण मागणं बेकायदेशीर आहे. सांगा त्यांना जाऊन, मी थांबायला तयार आहे. त्यांना सांगा अगोदर. त्यांना सांगण्याची ताकद नाही. त्यांच्याकडे मतं आहेत म्हणून. मतं आमच्याकडे नाहीत. समजे जे जे आमच्या विरोधात गेले त्यांची नावं लक्षात आहे. निवडणुका येतील. त्यांनी केलेले पाप त्यांच्यात पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ठेवा. तो कोण बेदरे, त्याला अटक झाली. त्यामुळे सोडा त्याला, सोडा त्याला. अगोदर काय म्हणाले, सरकारी अधिकाऱ्यांनीच पेटवलं. अरे मग म्हणाले भुजबळांनीच पेटवलं. अरे आणि जेव्हा खरोखर पेटवणारे लोक त्यांना पकडण्यात आलं. तो बेदरे बोदरे तो पिस्तौल त्याने तिथे उडवले. त्याला पकड, सोडा त्याला. का रे, का घाबरला? छगन भुजबळ आणि आम्ही सगळे या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, जाळपोळ करणाऱ्याच्या विरुद्ध आहोत. आम्ही जाळणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत. आम्ही जुळवणारे आहोत, जाळणारे नाहीत. आम्ही घडवणारे आहोत, मोडणारे नाहीत. आम्ही पटवणारे आहोत, पेटवणारे नाही. कशासाठी? आणि आम्हाला ते सांगतात आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांना पण सरळ करतो. अरे काय काय तुम्ही बोलताना मला त्यांना मला सांगायचं आहे, धमकी मला देऊ नका. शरीफ है हम शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है. कोणीतरी म्हणाले ते इकडे भाषण करायला आले की आम्ही त्यांच्यावर काय गमती करतात. म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना. मारा, दोन्ही मारा, म्हणजे उपयोग होईल. ना ते एक तुझ्याकडे नाही, एक आमच्याकडे. काय उपयोग त्याचा? आणि तुम्ही चप्पल मारता आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा. आम्ही काय एवढे नामर्द झालो का रे? लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है. लड़ेंगे हर दिन, डरे नहीं है. जीतेंगे एक दिन, हम मरे नहीं है. धमक्या देत आहेत. जातगणना आम्ही म्हणतो, जातगणना करा ना. सगळ्यांची जातगणना करा. महाज्योतीला इतरांना जे देतात ते महाज्योतीला देवा. जातगणना करा. आता फरमान निघालाय पुणे महानगरपालिकेचे, काय आलो पेपरला, 2 दिवसात करणार, कोण म्हणतं 15 दिवसात करणार. जर 15 दिवसामध्ये एवढं मोठं काम तुम्ही करणार आहात, ओपन मध्ये असलेले मराठा आणि इतर समाजाचं सर्वेक्षण करणार आहात, अरे मग करा ना, सगळ्यांचं करा. 3 महिने घ्या आणि सगळ्यांचं, आमचंही करा, त्यांचंही करा, सगळ्यांचं करा. दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. कौन कितना है समझ में आएगा. अरे काही झालं तरी 54% आम्ही आहोत आणि दलित, आदिवासी हे सगळे धरून 74%, आणि इतर जे आहेत ते सुद्धा आमच्या बरोबरच. हे तुम्ही विसरू नका. करा, आमची जाती गणना करा. पण सगळेच म्हणतायत, बीजेपीचे लोक म्हणतायत, बावनकुळे तेच म्हणतायत, शरद पवार साहेब तेच म्हणतायत, अजित दादा म्हणाले पैसा पाहिजे तेवढा देतो, करा. अरे सगळे तर म्हणतायत, मग करा ना जातगणना आमची. ती करायची नाही, फक्त एकतर्फी मराठा आयोग आपण नेमलेला आहे. आता मी त्याला ओबीसी आयोग मानतच नाही. आणि तुम्ही एकच काम त्यांना दिलंय की मराठा समाजाला कसं. माझा विरोध नाही, पण माझा विरोध एकीकडून सगळे कुणबी तुम्ही आमच्यामध्ये भरणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं आहे. सगळेच कुणबी, सगळेच मराठा समाज कुणबी घेऊन जर आमच्यामध्ये येणार आहे,
म्हणजे मराठा ह्या महाराष्ट्रामध्ये औषधाला सुद्धा उरणार नाही, कारण सगळेच कुणबी होणार आहे. मग सगळेच जर कुणबी होणार आहे तर मग तो आयोग कशाला? आणि मराठा समाजासाठी वेगळा कायदा करण्याची गरज काय? सगळ्यांनाच पाहिजे ना. कारण आता जे नवीन महात्मा गांधी जे आहे, जे उपोषण करणारे, ते सांगतात की आम्हाला ओबीसी मधूनच द्या. अरे वा, ओबीसी मधून? अजिबात नाही. मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, फक्त ह्या रॅलीज मध्ये नाही, गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे, कॅन्डल मार्च निघाले पाहिजे, ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत. छोट्या मोठे जे काही नेते असतील, लीडर असतील, स्थानिक नेते, त्यांनी भाषणं केली पाहिजेत. लोकांना जागा करावं लागेल. जे जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. आणि जे जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध जे आहे कार्यालयावर, कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील, अरे हे कुणबी नाहीत, हे तर भलतेच आहेत. हे तुम्हाला करावं लागेल. फक्त आपण भाषण करून चालणार नाही. गावागावामध्ये हा लढा तुम्हाला उभं करावा लागेल. गावागावामध्ये चाललेले जे काही खोटे आणखी जे दाखले देण्याचं काम होईल, किंवा गावागावामध्ये आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल, तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होतं की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, दलित, आदिवासी समाजाच्या सगळ्याच लोकांना मी आवाहन करतोय की जे काही ते करणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. जे खोट्या रीतीने आतमध्ये घुसतील त्यांच्यावर आक्षेप घ्या. खोटं सर्वेक्षण कोण करीत असतील तर त्याच्या विरोधात उभे राहा. हे एकटा छगन भुजबळाचं, पडळकरांचं, शेंडगेचं, यांचं त्यांचं हे आमचं काम नाही, सगळ्यांचं काम आहे. अख्ख्या राज्यभरामध्ये कुणबी समाजाचा सगळ्यांनी जे आहे, जे ओरिजिनल कुणबी आहेत आमचे, त्या सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे. मी आणि शेवटला एकच सांगतो, तुमचं रक्त जे आहे ना असं खवळलं पाहिजे. तुमची हिंमत अशी वाढली पाहिजे की तुमचा आवाज ऐकून जे आहे ना समोरचे लोक जे आहेत घाबरले पाहिजे. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. जीत के लिए ऐसे एक हिम्मत चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस अपने इरादों में ऐसी गुंज होनी चाहिए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं सन्माननीय आभार प्रदर्शन करण्यासाठी भारत माळी सर यांना मी विनंती करतो की आजच्या या ओबीसी एल्गार मेळाव्याचं आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन, आभार व्यक्त करावेत. आणि मान्यवरांना एक विनंती आहे, बाकीचे ज्यांना भेटायचं असेल त्यांनी आज पंढरपूर येथील शांततेने ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रीय ओबीसी नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, तसेच गोपीचंद पडळकर साहेब, तसेच शेंडगे साहेब आणि सर्व समाज बांधव आणि आपण या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व बांधव बंधूंनी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.